हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्ही आजचा आपला थंबनेल बघितलाच असेल मित्रांनो. तर आपल्या थंबनेल मध्ये पहा सेमिस्टर एक्झाम मध्ये टॉप कसं करायचं, MSBT मध्ये सेमिस्टर एक्झाम मध्ये टॉप कसं करायचं याचा गुरुमंत्र मी तुम्हाला आज देणार आहे मित्रांनो. जसं की तुम्हाला माहिती आहे आपल्या पीजीटेक अकॅडमी वरती आपण असे बरेचसे अपडेट देत राहतो. पेपर रिलेटेड व MSBT रिलेटेड सगळेच अपडेट आपण देत राहतो मित्रांनो. आणि या सेमिस्टरला तुम्ही समर एक्झाम साठी टॉप कसं करता मित्रांनो, त्याचा गुरुमंत्र टॉप डिप्लोमा मध्ये टॉप कसा करायचा या सेमिस्टरचा त्याचा गुरुमंत्र तुम्हाला देणार आहे. आधी जर तुम्ही असा अभ्यास करत असताना असा फ्रस्ट्रेट चेहरा तुमचा होत असेल अभ्यास करताना, तर तुम्हाला इंटरेस्ट येईल अभ्यास करताना. कारण की मी तुम्हाला असा टाइम टेबल देणार आहे मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला त्या टाइम टेबल मध्ये अभ्यास करायला सोपं जाईल व ते टाइम टेबल तुमच्या कॉलेजच्या टाइमला मिळता जुळता असेल. म्हणजे तुमच्या कॉलेजचा टाइम कन्सिडर करून मी तुमचा ते टाइम टेबल बनविला आहे मित्रांनो. तसेच टिप्स अँड ट्रिक्स सुद्धा देणार आहे आजच्या लेक्चरमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला सर्व काही समजून जाईल आणि तुम्ही या सेमिस्टरसाठी समर एक्झामसाठी टॉप करायला मोकळे होता मित्रांनो. पहा, या सेमिस्टरसाठी MSBT समरसाठी एक्झामचा टाइम टेबल. विंटर एक्झाम साठी तर आपण प्रयत्न केले मित्रांनो. आता जे काही आहे ते आपल्याला 2026 ला समर एक्झामचं बघायचं आहे मित्रांनो. आता 2026 सुरू होईल मित्रांनो. 2026 सुरू होईल. 2026 मध्ये कसं आपण टॉप करायचं मित्रांनो, कसं टॉप करायचं ते बघायचं आहे मित्रांनो. जरी टॉप करणं नाही झालं तरी हे व्हिडिओ पाहिल्यानंतर, हा टाइम टेबल फॉलो केल्यानंतर, मी जे आज टाइम टेबल देणार आहे ते टाइम टेबल फॉलो केल्यानंतर तुम्ही कमीत कमी तुमची ATKT तरी लागणार नाही मित्रांनो. तुम्हाला जी ATKT लागते, म्हणजे ATKT म्हणजे काय, ATKT म्हणजे काय, जे की तुमचे बॅक लागते सेमिस्टरचे पेपर. ATKT म्हणजे काय, जे की तुमचे बॅकलॉग ज्यांचे लागते त्याला ATKT म्हणतात मित्रांनो. तर ATKT लागणार नाही मित्रांनो हा टाइम टेबल जर तुम्ही फॉलो केला तर. चला तर मग आपण टाइम टेबलही बघू. त्याआधी आपण प्रत्येक कॉलेजचा टाइम, एक ऍव्हरेज टाइम प्रत्येक कॉलेजचा काय राहतो ते बघूया आधी. प्रत्येक कॉलेजचा ऍव्हरेज टाइम काय राहतो मित्रांनो, प्रत्येक कॉलेजचा ऍव्हरेज टाइम हे पहा. प्रत्येक कॉलेजचा ऍव्हरेज टाइम हा 9 ते 5 PM असतो. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज मग ते कोणते का असना, पुणे, मुंबई वगैरा वगैरा, बिग सिटी नांदेड वगैरा वगैरा, हिंगोली, लातूर, असे टाईप उस्मानाबाद, धाराशिव. तर असे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजेस जे राहतात, जे गव्हर्नमेंटच्या अंडर चालतात, MSBTच्या अंडर चालतात, त्यांचा टाइम काय राहतो, त्यांचा टाइम साधारणतः 9 ते 5 त्या कॉलेजचा टाइम टेबल राहतो. पहिल्यांदा 3 लेक्चर ते त्यांचे काय होतात माहिती का, पहिल्यांदा 3 लेक्चर थिअरी, दुपारी 1च्या नंतर त्यांचं प्रॅक्टिकल सुरू होतात. त्या अनुषंगाने आपण एक 9 ते 5 कॉलेजचा टाइम टेबल, ऍव्हरेज टाइम टेबल सगळ्या कॉलेजचा आपण धरून चलू, जेणेकरून कोणत्याही कॉलेजचा विद्यार्थी असेल त्याला टॉप कसं करेन त्याचा टाइम टेबल ते ऍडजस्ट करून घ्या. म्हणजेच जर तुमच्या कॉलेजचा टाइम या व्यतिरिक्त दुसरा असेल तर ते तुम्ही ऍडजस्ट करून घ्या कॉलेजचा टाइम तुमच्या, आणि थोडंसं टाइम टेबल मध्ये तुम्ही मागपुढी करू शकता. पण ऍव्हरेज मुलांचा टाइम टेबल 9 ते 5, सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत असते मित्रांनो. चला तर आता आपण टाइम टेबल बघून घेऊ. हे कन्सिडर केल्यानंतर कॉलेज टाइम कन्सिडर केला, आता टाइम टेबल बघून घेऊ. हे पहा, इथं मी पहिल्यांदा काय केलं आहे, डेज लिहिले आहेत. त्यानंतर टाइम, तुमची मेसला कधी जाता तुम्ही त्याचा टाइम, एक ऍव्हरेज टाइम पकडलेला आहे, आणि स्टडी टाइम तुमचा पकडलेला आहे 2 तास संध्याकाळी. तर पहा मित्रांनो, मी सकाळी तुमचा कामून नाही पकडला, कारण की मित्रांनो मला माहिती तुम्हाला ही खूप आळशी आहात तुम्ही. या आताच्या काळात बरेचसे मुलं खूप आळशी झाले मित्रांनो, त्यामुळे सकाळी उठून त्यांना अभ्यास करावा वाटत नाही. त्यामुळे मी सांगत आहे मित्रांनो, तुम्ही संध्याकाळून अभ्यास करा. संध्याकाळून तुमचं जेवण झाल्यानंतर तुम्ही अभ्यास करा. कसा अभ्यास करायचा ते सांगतो. आता मंडेला तुमचं कॉलेज 5 ला संपलं, तुमचं कॉलेज 5 ला एंड झालं. समजा मंडेला तुमचं कॉलेज 5 ला एंड झालं, तुम्हाला हॉस्टेलला येईपर्यंत, किंवा तुम्ही हॉस्टेलवर राहत असाल किंवा तुम्ही घरी जात असाल, तर घरी जाण्यापर्यंत 5:30 वाजते तुमचे. 5:30 ते 7:30 तुम्हाला काही फ्री टास्क करायचे. म्हणजे फ्री टास्क म्हणजे कोणते, जर तुम्हाला खेळायचं असेल तर तुम्ही खेळू शकता, तुम्ही वगैरे कोणता स्पोर्ट खेळत असताना तर ते स्पोर्ट्स खेळू शकता तुम्ही, किंवा यामध्ये तुम्ही
गेम्स वगैरे म्युझिक वगैरे ऐकू शकता. हे तुमचा फ्री टाइम आहे मित्रांनो, फ्री टाइम. आणि त्यानंतर तुम्ही 7:30 ते 8 हे जेवाय जातात मित्रांनो मेसला, तुमच्या मेसला तुम्ही जेवाय जातात मित्रांनो. त्यानंतर जेवाय गेलं तुम्ही की त्यानंतर 2 तास 8 ते 10 PM तुम्ही कंटिन्यू अभ्यास करायचा मित्रांनो, ते बी सब्जेक्टचा. आता हे टाइम टेबल मी समजत आहे मित्रांनो, हे टाइम टेबल मी सेकंड सेमिस्टर साठी समजत आहे. सेकंड सेमिस्टर जे सेकंड सेमिस्टरला आहेत आता 2025 ला सेकंड सेमिस्टरला आहेत सीओ कम्प्युटर 2K CO2K म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंगचे सेकंड सेमिस्टरचे के स्कीमचे विद्यार्थी CO2K म्हणजे. तर या विद्यार्थ्यांचे सब्जेक्ट आहेत PIC म्हणजे प्रोग्रामिंग इन सी, M2 त्यांना आहे आणि BW त्यांना आहे. तसेच मेकॅनिकल साठी असतील, सिव्हिल साठी असतील, IT साठी असतील, खूप साऱ्या ब्रँचेस साठी. तर तुम्ही त्यांचे ऍडजस्ट करू शकता. मी कम्प्युटर ब्रँच साठी सांगत आहे, तर सेकंड सेमिस्टरचा कम्प्युटर ब्रँच साठी मी तुम्हाला सांगत आहे. तर मित्रांनो तुम्ही या सब्जेक्टच्या जागी तुमचे सब्जेक्ट सुद्धा ठेवू शकता. म्हणजे PICच्या जागी जर तुमचा कोणता दुसरा सब्जेक्ट असेल, समजा तुमचा दुसरा सब्जेक्ट असेल EEE, इलेक्ट्रॉनिक्स वाल्यांचा असते EEE, तर PICच्या जागी EEE तुम्ही ठेवू शकता. M2 तर सगळ्यांना सारखाच असणार आहे, मेकॅनिकल हे ते सगळ्यांना सारखाच असणार आहे M2. तर M2च्या जागी M2 राहू द्या, बाकीचे PICच्या जागी तुमचे जे दुसरा सब्जेक्ट आहे ते दुसरा सब्जेक्ट ठेवून द्या. हे टाइम टेबल मध्ये कसं आहे मी सीओ साठी फॉलो केलेला आहे मित्रांनो. तर काय करा तुम्ही तुमचे सब्जेक्ट यावर पुट करा मित्रांनो. तर मित्रांनो आता काय करायचं, प्रोग्रामिंग इन सी हे टाइम टेबल बघून घ्या. सोमवारी प्रोग्रामिंग इन सी करा, त्यानंतर मंगळवारी M2 चे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करा. तुम्ही 2 तास कंटिन्यू याचा अभ्यास करायचा. त्यानंतर परत प्रोग्रामिंग इन सी चे लेक्चर्स आपल्या PGTech अकॅडमीवरती आहेत मित्रांनो, ते तुम्ही फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला खूप मार्क चांगले भेटतील मित्रांनो. आपण लेक्चर वाईज लेक्चर शिकविलं आहे आणि टॉपिक वाईज शिकविलेलं आहे. प्रत्येक युनिट आपण तिथे घेत आहोत आपल्या PGTech अकॅडमीवरती तुम्ही पहा. आपली युट्यूबवर फ्री शिकवतो मित्रांनो आपण PICचं प्रोग्रामिंग इन सीचं सेकंड सेमिस्टरचं. आणि M2चं मित्रांनो, M2चे तुम्ही फॉर्म्युले पाठ करा, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करा ते 2 तास. तुम्ही जर हे टाइम टेबल तुम्ही दररोज फॉलो केला मित्रांनो, पेपरपर्यंत तुम्ही कमीत कमी 95+ राहता मित्रांनो, 95+. हे मी गॅरंटीने सांगतो मित्रांनो. फक्त तुम्ही हे कंटिन्यू टाइम टेबल फॉलो करायला पाहिजे. संडेला तुम्ही रेस्ट घेऊ शकता, म्हणून मी तिथं हार्ड सब्जेक्ट काही ऍड केले नाहीत. PIC आणि M2 सारखे हार्ड सब्जेक्ट ऍड केले नाही. BW चे फक्त 50 MCQs. अख्ख्या संडे मध्ये तुम्ही फक्त 50 MCQs वाचा मित्रांनो. एवढं सांगितलेलं आहे मित्रांनो. हे टाइम तर तुम्ही सारखाच राहणार आहे आणि हे पण टाइम तुमचा सारखाच राहणार आहे. इथं तर कॉलेजला सुट्टीच असते शनिवार आणि रविवार, त्यामुळे काही टेन्शन नाही. जेवायचा टाइम सारखाच राहणार आहे, किंवा मागपुढे असेल तर ते मागपुढे करून घ्या तुम्ही. तर होप की तुम्हाला आजचा लेक्चर समजला असेल मित्रांनो. लेक्चर म्हणजे आपण हे सर्व आडाखडा मानलेला आहे. तर या टाइम टेबलचा स्क्रीनशॉट तुम्ही घ्या आणि तुम्ही तसंच ते फॉलो करा मित्रांनो. तर तुम्ही हार्ड वर्क करू नका मित्रांनो, इथं स्मार्ट वर्क करा. इथं स्मार्ट वर्क होणार आहे. पहा 8 ते 10 पर्यंत तुमचं शिकविणं झालं तर आफ्टर 10 PM म्हणजे 10च्या नंतर तुम्ही मॅन्युअल जे लिहायचं काम असते तुम्ही ते मॅन्युअल लिहू शकता. तुम्ही ते गाणे ऐकत मॅन्युअल वगैरे लिहू शकता 10च्या नंतर. पण 10च्या आधी तुमचे सब्जेक्टचे करायचे आहेत, जे तुमचे करंट सब्जेक्ट आहेत त्याचे अभ्यास करायचा आहे मित्रांनो तुम्हाला. सो होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. आपल्या अकॅडमीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला वारंवार येत राहतील. टॉप करायचे वगैरे असे आपण सगळे सांगतो मित्रांनो. जरी यात कोणाला काही अडचण असली तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. सो होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. बाय बाय.